नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ आहे कालचा म्हणजेच दीप अमावस्येचा. तर सगळ्यात आधी ना मी इथं सकाळी घर साफसफाई करण्यापासूनच तयारी चालू केलेली होती. तर आधी मी फरशीवर झाडू वगैरे मारून घेतला होता आणि आता ना लिंबू, हळद, मीठ आणि गोमूत्र टाकून फरशी पुसून घेत आहे. आणि त्यानंतर मग आज दीप अमावस्येची बरीच काही तयारी करायची होती. तर इथे ना मी दिवे काढून घेतलेले होते आणि खूप दिवस झालं हे दिवे वापरतच नव्हते ना, तर त्यामुळे खूप धूळ आणि खूप खराब झाल्यासारखं दिसत होते ते. त्यामुळे मी सगळं पूर्ण खोलून घेतले आणि म्हणलं आज नीट सगळं साफसफाई करून पूजा करून घ्यायची होती ना. तर सगळे दिवे खोलून वगैरे घेतले आणि पितांबरीने सगळे दिवे घासून घेतले आणि त्यानंतर सगळे मस्त साफ करून आहे असे लावून घेतले. आणि हे बघा आपली कसे चकचकीत दिवे निघालेले आहेत ना. तर जास्त काही दिवे नव्हते, थोडेसेच होते, पण आपल्या बायकांना जेवढं असतं तेवढं कमीच असतं ना. तर इथे ना मी कणकीचे दिवे बनवले होते शारवीचे औक्षण करण्यासाठी. तर हे कणकीचे दिवे आहेत ना, ते मी गूळ घालून बनवलेले होते. तुम्ही पण तुमच्या मुलांचं असंच औक्षण करता का, मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलं. तसं तर मी ना प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला अमावस्येला हळदीचं लेपन करून घेते उंबरठ्याला. आणि त्यानंतर छोटीशी रांगोळी काढून घेतली. रांगोळीमध्ये ना मी जास्त काही आज नव्हतं काढलं, फक्त गोपद्म आणि स्वस्तिक काढलेले होते. तर मला बाहेर पण ना पोर्चमध्ये रांगोळी काढायची होती, पण शार्वी आज घरीच होती आणि ती काय तिकडं आजीकडे जाणार नव्हती ना आज. तर म्हटलं शार्वी काही रांगोळी ठेवणार नाही. ही छोटीशीच रांगोळी काढलेली होती ना, तरी पण तिनं ते मोडली. तर इथे मी पूजेची तयारी चालू केलेली होती आणि शार्वीची मध्ये मध्ये लुडबुड चालूच होती इथे पण. तर इथे ना मी पूजेची मांडणी करायला घेतलेली होती. तर एक पाट घेतला होता, त्याच्यावरती लाल कलरचा पीस अंतरलेला होता आणि तांदळाने रास घातलेले होते. हळदी कुंकू वाहिलं आणि त्यानंतर दिव्याची मांडणी करून घेतली आणि त्यानंतर फुलं वगैरे वाहून घेतले. तर अशी मी दिव्याची मांडणी केलेली होती. आणि त्यानंतर ना सगळ्यामध्ये मी तेल घातलेलं होतं आणि एक तुपाचा दिवा लावलेला होता. तर अशा पद्धतीनं माझी सगळी दिव्यांची मांडणी झालेली होती. आणि खरंच आज दीपामावस्येला सगळे दिवे लावले होते ना, तर खरंच खूप छान वाटत होतं घरामध्ये. आणि त्यानंतर मग नमस्कार वगैरे करून घेतला आणि इथे बघा शार्वीची कशी नाटकं चालू झालेली आहेत. आता ना शार्वी कॅमेरा चालू केला ना, तर कॅमेरा पूर्ण नाचायलाच चालू करते. देव बाप्पा कर की नाही करत देव बाप्पा तू ए बाळा. इथे शार्वीनं पण ना नमस्कार करून घेतला देवाला आणि त्यानंतर मग मी शार्वीचं औक्षण करत होते. तिला हळदी कुंकू वगैरे लावून होते ना, तर तिला खूपच नाटकं करत होती. ते पूर्ण काय शूट मला नाही घेता आलं, पण जेवढं जमेल तेवढं मी घेतलं. त्यानंतर मस्त असं शार्वीचं औक्षण करून घेतलं आणि असा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.